एका दादांनी कमेंट केली की नाही का दुधाचा बोनस भेटला चेअरमन कमन देतो दिवाळीच्या टायमाला का तर तू त्याच्या आंधी दिला तर तू खर्चून टाकशील. बरोबर आहे का? त्याला माझं एकच सांगणं आहे की तू हिडीवरती जाऊन आम्ही दिवाळी कवा आणली तू ती जाऊन पहा. बोनस भेटायच्या अगोदर आणलीस. दूधवाल्याला किंवा शेतकऱ्याला कमी समजायचं नाही. त्याचा खिसा कायम गरम असतो का तर त्याला 10 दिवसाला पेमेंट होतं. तो काय मोकळा नाही. कृष्ण हरी मंडळी झाले आता पाणी पिणी पाजून झाले आपल्या गायांना. बघा आपल्या नवीन गोठ्याचं काम जे होतं ना ती काल बऱ्यापैकी ज्या पर्लिंग आहेत त्या जोडून झालेल्या आहेत. चला तुम्हाला दावते. आज दुपारपर्यंत समजा शेड पण ठोकून होणार आहे. दावते अशा पर्लिंग समध्या जोडून झालेले आहेत. आज होईल बऱ्यापैकी आज काम होईल. आज जराशी कुठं तरी बरं वाटते नाही तर निम्न अर्ध काम रखडल्यावानी वाटत होतं. कोणतंच धड कामामुळं सुचाना बी त्याच्यामुळं त्या शेडच्या कामामुळे दुसरी कामं पण सुधरत नव्हते. इकडे बांधल्यात आपल्या झाडाखाली सर्व गाय. धावते तुम्हाला. पाणी बिनी पाजलेत. ऊन चमकते. पाणी पाजून कशा बसल्यात फक्त बघा. रांगीत कशा बसल्यात बघा. एकच नंबर बसल्यात. शेजवार धावत शेजवार बसले तर थांबा तुम्हाला बॅक कॅमेऱ्यानं दावते. बघा अशा बसल्यात मस्त पैकी बसल्यात. तिकडे आतमध्ये काय आहेत. आणि आणखीन एक खुशखबर. आपला जो दिवाळीचा बोनस होता ना दुधाचा आपल्या गायांच्या जे आपल्या दारातली लक्ष्मी आहे त्याचा आपल्याला बोनस आज मिळालेला आहे. बऱ्यापैकी असा छान म्हणजे छान बोनस मिळालेला आहे. खरोखरच त्यांच्या गायांची ज्या दुधावरती आपल्याला बोनस भेटलेला आहे ते बघून मी तर इतकी आनंदी झाली. शेतकऱ्यासाठी ती एक लई मोठी खूप खूप आनंदाची गोष्ट असते. आज आपला जमा झाला. बघा इकडं चाललंय त्यांचं बघायचं काम चाललंय. शेडचं कस काय काय नियोजन चाललंय त्यांचं. बघा आले रानामध्ये का तर आता आपलं रान आलंय वापशाला. वापशाला आल्यामुळे पेरून घ्यायचं. त्याच्यामुळे थोडंसं गवत आहे त्याच्यामध्ये. म्हटलं घ्यावं काढून व्यवस्थित स्वच्छ करून घ्यावा. पेरून घेतलं म्हणजे मोहर पटकन येतो चारा गुरांना खाण्यासाठी. घ्यायचंय आता पेरून. बघा आले ऊस तोडायला. चारा न्यायचा आहे घरी. काम चालू आहे आपल्या शेडचं. त्याच्यामुळे त्यांना म्हणलं मी तोडते आणि गाडा घेऊन या मागून नेण्यासाठी. ते येतात मागून. मी चालले मोहर तोडून ठेवला म्हणजे पटकरनं भरलं की नेहाला. आज जरा माझा आवाज वेगळाच येत असून माझा ना घसा झालाय जाम. त्याच्यामुळे आवाज ना वेगळाच येतोय. बाका ऊसाच्या फडामध्ये आला. ऊस तोडायचा आहे. काचात साळून तोडायचा आहे. का तर काय होतंय आता पावसाने ना पाणी साचल्यामुळं पाचाटाचा वास येतोय आणि मग गायाला खात नाही. त्याच्यामुळे साळून न्यायचं आहे आता आपल्या गायांसाठी. तर येतच लय झाले. भरपूर असं ऊन लागतं या. गाया आज धुवून काढायच्या होत्या पण आपल्या चाललंय शेडचं काम. शेडचं काम चालल्यामुळं काय गाया धुयाला वेळ नाही. कशी दयक या पत्र ठोकायला चालू आहेत आपले. त्याच्यामुळं घेते पत्र ठोकून धावते मी तुम्हाला. बऱ्यापैकी झालेत.
आवाज येतोय. लांबून धावते आता कसं दिसतंय ते बघा. असं दिसतंय या किती बी बसन त्याच्यामध्ये. का चारा बी ठेवायची काय अडचण नाही. पाचला पाचते पाणी. हा बघा लागवडीच्या मापचं कालवड आहे आपलं. आणि त्याची बादली धरूनच बसावं लागतं इथं. नाहीतर काय करतो डोक्याने पालटी करतो. वासर तरी काय साधं खतर आहे का. इकडं आपलं शेडचं चाललंय काम. झालं या ठोकून थोडस राहिलंय आता. आवरलं आपलं शेडचं. लय दिवस झालं चाललं होतं. आज होईन उद्या होईन, आज होईन उद्या होईन, पण आता एंड झाला आज. मला नुसतं वाज घेतो. पिना पिना पाणी घिना पिऊन. नको पियाला तर बस तशीच. त्याला नको पियाला. बैला लावते. बैल तर लय बेकार आहे या. पाय देऊन उभा राहिलाय टपात. बघा असं मस्त संध्याकाळचं वातावरण झालंय. आता धाराचा टायमिंग झालाय. मिशन जोडते ते तर घ्यायच्यात धारा काढून. पाठीमागचं झालं आपल्या संपूर्ण शेड ठोकून झाला. आता बघा कोंबड्या चरते. तर असं संध्याकाळचं वातावरण होतं. आहे आपल्या कोंबड्याची जाळी. इथं आपला ऊस आहे. पाणी पाजायच्या, चारा टाकायचा, पूर्ण दिवसभर ह्यांचंच काम असतं. एक झालं की एक, एक झालं की एक. आणि एक आपण सकाळी आपल्याला परत अजून एक सांगायचं राहिलं. सकाळी आपला दुधाचा बोनस मिळालेला आहे. तर आपण त्याच्यावरती एक व्हिडिओ टाकला या. आपल्याला आपल्या 1 रुपयाने कपात होती दुधाची. त्याच्यामुळे ते आपल्या 1 रुपयाने तर भेटली. आणि त्यांनी काय त्यांचं आहे थोडंफार ते पण आपल्याला दिलेलं या. थोडासा त्यांच्यातर्फे पण बोनस आपल्याला दुधाचा दिला या. पण एका दादांनी कमेंट केली की ते तुला दुधाचा पगार दुधाचा बोनस दिवाळीलाच देतात का, तर तू खर्चून टाकशील. पण दादा तसं नका समजू. का तर शेतकऱ्याचा किस्सा किंवा दूधवाल्यांचा किस्सा कायमच गरम असतो. का तर 10 दिवसाला त्याचं पेमेंट त्याला होतं. त्याच्यामुळे तो काय कमी नाही. आणि आणखीन तुम्ही जाऊन पहा आपल्या व्हिडिओवरती चॅनेलवरती की मी शॉर्ट व्हिडिओ बनवला आहे. आमचा बोनस होण्या अगोदरच आम्ही दिवाळी आणलेली या. त्याच्यामुळं दूधवाल्याला किंवा शेतकऱ्याला काय तुम्ही गरीब समजू नका. तो त्याच्या लेकरा बाळांना घालायला त्याचा किस्सा कायमच गरम असतो. त्याच्यामुळे तुम्ही कमेंट टाकताना जरा विचार करून कमेंट टाकत जा. खर्चायला तो स्वतःच्या कष्टाचं खरं असतो. त्याला काय फुकट दूधवाले पण डेअरीवाले पण काय फुकट देत नाहीत. त्याच्या कष्टाचं आहे त्याच्यामुळं देत येतं. बरोबर आहे का. त्याच्यामुळं कमेंट करताना जरा विचार करून कमेंट करीत जा. आपण काय कमेंट करतो हे मी त्याच्यावरती एक शॉर्ट व्हिडिओ पण बनवणार आहे. पण तरी पण आता लॉंग बनवावं म्हणलं आणि सांगावा. तुम्हाला सर्वांना पण कळलं पाहिजे.